श्री स्वामी समर्थ. चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला रामनवमी असंही म्हटलं जातं. यंदा रामनवमीला दुर्मिळ व शुभग्रहांचा संयोग जुळून आला आहे. कोणत्या 5 राशींच्या लोकांना याचा लाभ होणार आहे ते आपण आता पाहूया. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल दुपारी 1:23 पासून दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल दुपारी 3:14 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार रामनवमी ही 17 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. श्रीरामाचा जन्म हा दुपारी झाला होता अशी धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलेला आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:38 पर्यंत आहे. त्याचवेळी दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 आहे. त्यानुसार प्रभू श्रीरामांची जन्मवेळ 12:21 अशी आहे. पंचांगानुसार रामनवमीला रवी योग असणार आहे. तसंच या दिवशी सकाळी 11:51 पर्यंत शूलयोग असेल. त्यानंतर गंडयोग तर अश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असणार आहे. गजकेसरी योग आणि मालव्या राजयोग या दिवशीही असणार आहे. हा राजयोग काही राशींसाठी खूपच भाग्यशाली ठरणार आहे. तर त्या कोणत्या राशी आहेत ते आता आपण इथून पुढे पाहूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष रास रामनवमीपासून या लोकांची आर्थिक संकटापासून मुक्तता होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून त्यांचा फायदा होईल. नोकरदार लोकांना पद प्रतिष्ठा मिळणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होऊन आनंद असेल. जोडीदारासोबतचं नातं मधुर होणार आहे, असं भाकीत ज्योतिषशास्त्रात पंडित यांनी केलेलं आहे. कर्क रास या लोकांना रामनवमीपासून अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. या लोकांना आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद असणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुळ रास रामनवमी तुमच्यासाठी शुभ असून तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. गरजू लोकांना मदत करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे. नंतर येते ती मकर रास. या लोकांची सर्व अडचणीतून सुटका होणार आहे. प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे. प्रगतीच्या नवीन संधी त्यांना मिळणार आहेत. प्रियजनांकडून भेटवस्तू किंवा आदर मिळणार आहे. संपत्तीमध्ये वाढ होणार आहे आणि धार्मिक प्रवास घडणार आहे. त्यानंतर येते ती मीन रास. रामनवमीपासून करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल दिसणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात आनंद आणि सुख नांदणार आहे. जुन्या कर्जातून मुक्तता होणार आहे. कुटुंबातील वादही मिटणार आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रावरती आधारित आहे. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.